अथक परिश्रम, संशोधन, असंख्य साधनांचा, कागदपत्रांचा चिकित्सक अभ्यास, अस्सल पुरावे यांच्या आधारावर केलेलं अचूक निदान, रसाळ व ओघवती भाषा शैली ही या ग्रंथाची वैशिष्ट्ये आहेत. हा एक संदर्भ ग्रंथ म्हणून अवघ्या महाराष्ट्रात मानला जातो. शिवचरित्राचा रस कायम ठेवून प्रत्यक्ष पुराव्यांसह विद्वत्तापूर्ण शोधावर आधारित असा हा ग्रंथ आहे. या ग्रंथाचं वैशिष्ट्य म्हणजे यात आपल्याला दुर्मिळ छायाचित्र, प्रत्येक प्रकरणानंतर अस्सल पुरावे दर्शविणारी संदर्भ सूची, परिशिष्टे, स्थलसूची, नामसूची बघायला मिळते. त्यामुळे शिवचरित्राच्या कुठल्याही अभ्यासकाला हा ग्रंथ बघितल्याशिवाय पुढे जाताच येत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र जाणून घेण्याच्या दृष्टीनं ग्रंथातील सर्वच प्रकरणं रचली गेली आहे. या ग्रंथाद्वारे श्रीयुत विजयरावांनी शिवपूर्वकालीन भारत व महाराष्ट्र डोळ्यांसमोर उभा केला. इतिहासकारांना ज्ञात नसलेली जिजाऊ साहेबांची जन्मतिथी शोधून काढली. अस्सल पुराव्यांच्या आधारे शिवजन्मतिथीचा वाद संपुष्टात आणला. शहाजी राजांचं कर्तृत्व तसंच स्वराज्य स्वप्न सर्वांसमोर आणलं. शिवाजी महाराजांनी अफजल खानासोबत अफाट बुद्धिमत्तेनं केलेल्या मंत्रयुद्धाचं अलौकिक वर्णन केलं. बाजी प्रभूंचा पराक्रम अमर केला. शाहिस्ते खानास दिलेली शास्त, सुरतेवर हल्ला या प्रकरणातून शिवरायांचं सामर्थ्यशाली रूप प्रकट केलं. मुरारबाजी देशपांडे यांची शिवाजी महाराजांबद्दलची स्वामीनिष्ठा तसंच त्यांची बलिदान तिथी शोधून नव्यानं शिवभक्तांपुढे आणली. तानाजी मालुसरे यांचा त्याग व पराक्रम जगापुढे आणला. डिंगल भाषेतील राजस्थानी पत्रांचा अभ्यास करून आग्रा पर्वातील अनेक बारकावे नव्या पुराव्यांसह आपल्या समोर आणले. महाराजांचा दक्षिण दिग्विजय तसंच कुडाळ मोहिमेतील महाराजांची पितृभक्ती प्रकट केली. श्री शैलम येथे श्री मल्लिकार्जुनासमोर महाराजांचं त्यांच्या स्वरचित अभंगातून प्रकट झालेलं विरक्त रूप आपल्या पुढे आणलं. राज्याभिषेक सोहळ्यातील बारकावे दृष्टीस आणले. या ग्रंथातील शिवरायाचे 8वावे रूप, हिंदवी स्वराज्यातील प्रशासन व अर्थव्यवस्था, धर्म, न्याय व संरक्षण व्यवस्था ही प्रकरणं तर प्रत्येक अभ्यासकानं अभ्यासावी अशीच आहेत. शिवाजी महाराजांच्या निरपेक्ष धर्मनिष्ठेचा आदर्श अधोरेखित केला. पुण्यश्लोका शिवस्वरूपा महाराष्ट्र भूपती. पुण्यश्लोका शिवस्वरूपा महाराष्ट्र भूपती. विहार गुजरात तुझ युग पुरुषा, जय शिव छत्रपती, जय शिव छत्रपती. छत्रपती शिवाजी महाराज की जय. शककर्ते शिवराय ऑनलाईन व्याख्यानमालेच्या या आजच्या पुष्पात सगळ्या शिवभक्तांचं आणि माता भगिनींचं हार्दिक स्वागत करतो. श्रोते हो, नुकतीच आपण शिवजयंती साजरी केली आणि सगळ्यांना माहितीच आहे की गावागावांमध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. असं कोणतरी म्हटलंय एका शिवभक्तांनी की शिवजयंती ही डीजेवर नाचून नाही तर विचारांचं वाचन करून ही खऱ्या अर्थाने आपल्याला साजरी करता येणार आहे. आणि शिवरायांचा विचार घेऊन आज आपल्या पुढे आलो आहोत. आपले आजचे वक्ते आहेत श्री अनिकेत मोहन गावंड. मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो. मुंबई प्रांतातून ते आपल्याला भेटीसाठी आले आहेत आणि त्यांची एक संस्था आहे शिवमावळा समूह. मोठ्या आदरपूर्वक मी त्यांच्या संस्थेचं नाव घेतो, श्री शिवमावळा समूह, याच्यासाठी की 1 जुलै 2018 पासून ही संस्था शिवरायांचे विचार त्याचा प्रसार करण्यासाठी त्यांनी स्थापन केलेला एक समूह आहे. ते असं मोठ्या अभिमानाने सांगतात की ते एक संस्था नसून एक समूह, समविचारी व्यक्तींचा समूह असून आणि फक्त शिवरायांच्या विचारांचा आदरपूर्वक लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत
कसा प्रचार करता येईल याच्यासाठी मोठ्या साक्षेपानी हे सगळे तरुण आज शिवरायांच्या प्रचारासाठी तन मन धनाने सगळीकडे सगळ्या शाळांमध्ये जातात आहे, महाविद्यालयांमध्ये जातात आहेत आणि शिवराय भाग्य देशाचे हा अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असा कार्यक्रम ते घेऊन जातात आणि तिथल्या मुलांना हे पटवून सांगतात की तुमच्या आयुष्यात तुम्ही कुठल्याही स्तरावर असा, तुम्ही भलेही शिक्षण करीत असाल किंवा नोकरी करत असाल किंवा व्यवसाय करत असाल, तुम्हाला शिवरायांचे विचार घेऊन तुम्ही त्याच्यात कशी प्रगती करू शकाल. अम, प्रापंचिक प्रगती तर सगळे करतातच, पण आध्यात्मिक प्रगती पण त्याच्यातून करता येणार आहे. मनःशांती तुम्हाला त्यातून कशी लाभणार आहे, असा पूर्ण परिपूर्ण असा विचार घेऊन ते आपल्या तरुणांपर्यंत, लहान मुलांपर्यंत जातात आहे. अतिशय कौतुकास्पद अशी गोष्ट आहे. असा उपक्रम आमचे अनिकेत दादा राबवतात. त्याचप्रमाणे शिवरायांच्या मूर्तीचा जे प्रचार आहे, जो प्रत्येक गावांमध्ये मूर्ती स्थापन होते, त्याचा एक डेटाबेस ते मोठा त्यांनी तयार केलेला आहे आणि रोज ते त्याच्यामध्ये काही काही ॲडिशन्स होतात आहे. ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. त्याचप्रमाणे इव्हेंट बेस्ड कार्यक्रम न करता एक ज्ञानाधिष्ठित समूह म्हणून त्यांचा नावलौकिक आपल्या मुंबई प्रांतामध्ये झालेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिवाजी म्हणून लोक जे शिवरायांचा एकेरी उल्लेख करतात त्या विरुद्ध एक मोहीम त्यांनी आखलेली आहे. आणि शिवराय शिवराय म्हणून आपण शिवरायांचा एक सन्मानपूर्वक उल्लेख करावा अशी मी आपल्यालाही आग्रहाने विनंती करतो सगळ्यांना. आणि ते पण त्यांच्या भाषणामध्ये करतीलच आणि संवादामध्ये करतीलच. पण छत्रपती शिवाजी महाराज की जय असं आपण त्यांना आदरपूर्वक जसं म्हणतो, तसंच नुसतं जय भवानी जय शिवाजी असं न म्हणता जय शिवराय, जय भवानी जय शिवराय असं आपण प्रत्येकाने म्हणावं अशी मी आपल्या सगळ्यांना नम्र प्रार्थना करतो. शक्ककर्ते शिवराय या शिवकथाकार श्री विजयराव देशमुख लिखित शिवचरित्रासाठी आपण सगळ्या त्याच्या प्रसारासाठी हा उपक्रम सगळे करतो आहोत. हर घर शिवचरित्र, त्याच्यामध्ये पण आपल्या सगळ्यांना सहभागी व्हायचं आहे. पुन्हा त्याचा उल्लेख करतो की फक्त 500 रुपयामध्ये आपल्याला या शिवचरित्राचा आस्वाद घेता येणार आहे. 2 खंडांचं हे शिवचरित्र, 1200 पानांचं असं शिवचरित्र फक्त 500 रुपयांमध्ये. आणि शंभूराजांचं चरित्र हे आपल्याला फक्त 200 रुपयामध्ये, जे मूळ 500 रुपयाची किंमत आहे, 200 रुपयामध्ये आपल्याला मिळू शकणार आहे असं आपल्याला सांगतो. आणि आमचे आजचे वक्ते श्री अनिकेत दादा गावंड यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. जय शिवराय. जय शिवराय सर्वांना. मी अनिकेत मोहन गावंड आज श्री शिवमावळा समूहाचं प्रतिनिधित्व इथे करत आहे. सर्वप्रथम छत्रपती सेवा प्रतिष्ठानचे मनपूर्वक आभार की त्यांनी श्री शिवमावळा समूहाला त्यांचा शिवराय भाग्य देशाचे हा कार्यक्रम इथे सादर करण्याची संधी दिली. शिवराय भाग्य देशाचे हा कुठला व्याख्यानाचा कार्यक्रम नाहीये, हा कुठला भाषणाचा कार्यक्रम नाहीये, तर ही फक्त छत्रपती शिवरायांच्या विचारांची देवाणघेवाण आहे. आम्ही विविध शाळांमधून जातो, सोसायट्यांमधून जातो, तिथल्या लोकांशी आम्ही संवाद साधतो आणि आम्ही त्यांना सांगतो की छत्रपती शिवरायांना तुम्ही तुमच्या विचारांमध्ये, तुमच्या डेली लाईफमध्ये, डेली रुटीनमध्ये कसं आणू शकता. त्याचा केलेला शिवराय भाग्य देशाचे हा एक प्रयत्न आहे. महाराजांच्या चरणी अर्पण. आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. शिवराय भाग्य देशाचे. खरंच की छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या देशाचे भाग्यच आहेत. कारण छत्रपती शिवाजी महाराज हे कुठेही जन्मले असते तरी त्यांचं कर्तृत्व काही कमी पडलं नसतं. छत्रपती शिवराय जगाच्या कुठल्याही भागात उभे राहिले असते तरी त्यांनी त्यांचं स्वराज्य उभं करून दाखवलंच असतं. पण असे छत्रपती शिवाजी महाराज आपल्या देशात जन्मले. आपण ज्या मातीत जन्मलो त्याच मातीत छत्रपती शिवाजी महाराज जन्मले. आपण जी भाषा बोलतो तेच छत्रपती शिवाजी महाराज बोलायचे. हे आपलं भाग्य नाही का? शिवराय हे खरंच आपल्या देशाचे भाग्य आहे. पण याचा उपयोग आपल्या आजच्या जीवनात काय आहे हा आपण नक्की पडताळून बघितला पाहिजे. त्याकरिता आपण करत असलेला हा एक प्रयत्न आहे.
छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काय? आपण या प्रश्नाने सुरुवात करूया. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण? या प्रश्नाचं उत्तर सोपं आहे. एक नेतृत्व ज्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, ज्यांनी 12 मावळ एकत्र करून स्वराज्य स्थापन करून रयतेला न्याय दिला आणि बरेच डिटेल्स आहेत. पण हे उत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोणचं? पण छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काय? शिवरायांकडे आपण बघितलं तर विविध क्षेत्रातील म्हणजे अगदी शस्त्र उचलणाऱ्यापासून लेखणी उचलणाऱ्यापर्यंत, पीक उगवणाऱ्यापासून पीक विकणाऱ्यापर्यंत सगळ्यांनाच छत्रपती शिवाजी महाराजांचं एक वेगळंच आकर्षण आहे. तुम्ही करून बघा. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोललं तर समोरच्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसते. छत्रपती शिवाजी महाराज ही आपल्या देशाला लाभलेली देणगी आहे. एक एक्सरसाइज म्हणून आपण करून बघूया की छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वेगवेगळ्या क्षेत्रातली मोठी मोठी लोक काय म्हणाली आहेत. नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणतात की स्वातंत्र्य आपल्याला एकाच गोष्टीतून मिळेल, ते म्हणजे फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज. सावरकर म्हणतात आपण सर्व हिंदू एक आहोत आणि आपले मूळ पुरुष हे छत्रपती शिवाजी महाराज हेच आहेत. महाराष्ट्राला महाराष्ट्र म्हणून जन्म फक्त छत्रपती शिवरायांनी दिला. दहाल गटाचे स्वातंत्र्य सैनिक हे म्हणतात, तर मवाळ गटाचे स्वातंत्र्य सैनिक साने गुरुजी पण महाराजांचं कौतुक करतात. ते म्हणतात कर्तव्य दक्षता ऐक्य शिस्त त्याग शौर्य धैर्य हे गुण महाराजांकडे ठाई ठाई बसलेले आहेत. राजकारणाच्या स्वातंत्र्य लढ्यातल्या लोकांची ही मतं तर अध्यात्मात अधिकारी व्यक्ती असलेल्या स्वामी विवेकानंद काय म्हणताय की छत्रपती शिवाजी महाराजांसारखा आदर्श पुरुष, महात्मा, देशभक्त आणि थोर राजा दुसरा कोणीही नाही. म्हणून काव्यात आदर्श म्हणून जे कोणी वर्णिलेले आहेत ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. जीवन विद्या याकरता आपलं अख्खं आयुष्य वाहून घेणारे सद्गुरु श्री वामनराव पै काय म्हणतायत की मी आजवर तुम्हाला जे सांगितलं ते शिवचरित्राचं आहे. तुम्ही त्याचा जर अभ्यास केला तर तुम्हाला जीवनविद्या तंतोतंत कळेल. कारण छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे मूर्तिमंत जीवनविद्या. प्राचार्य शिवाजीराव भोसले म्हणतायत की आदर्श नेतृत्वाची सगळी लक्षणं छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये दिसतात. ही झाली आपली माणसं. शत्रू पक्ष पण महाराजांचं कौतुक करतोय. खांदेरी उंदेरीच्या सागरी युद्धात सपाटून मार खाणारा ब्रिटिश अधिकारी कॅप्टन मिन्चिन सुरतला म्हणतोय की शिवरायांच्या लष्करी हालचाली अनाकलनीय असतात, त्यांच्या मनाचा ठाव घेणे कोणाशी शक्य नाही. सर एडवर्ड सुलिवान म्हणतायत की महाराज ज्या युगात जन्मले त्या युगात यश मिळवण्यासाठी आवश्यक ते सर्व गुण त्यांच्याकडे होते. त्यांची ऊर्जा आणि निर्णय क्षमता यामुळे कोणत्याही युगात ते श्रेष्ठच ठरतात. मराठ्यांचा आद्य इतिहासकार ग्रँड डफ म्हणतोय की आपल्याला आपल्या घरची वास्तू त्यातली दालनं जशी मिट्ट काळोखाती माहिती असतात, तसा शिवाजी राजांस महाराष्ट्राचा संपूर्ण भूगोल माहिती होता. औरंगजेबाचे चरित्रकार सर जदुनाथ सरकार म्हणतात की राष्ट्र निर्माता म्हणून मान्यता पावणे यासारखं श्रेष्ठ विधी लिखित नाहीच. आणि छत्रपती शिवाजी महाराज नसते तर मराठी माणसं आणि पर्यायाने भारतीयांच्या इतिहासाची दिशा वेगळ्याच दिशेने गेली असती. ही राजकारणी इतिहासकार मंडळी हे म्हणतायत, तर साहित्यातले पु ल देशपांडे म्हणतायत की शिवाजी महाराजांचा मोठा मनुष्यच झाला नाही. महाराजांनी मनांची मशागत केली, अरुणाचं ऋण ठरवलं. दुसरे साहित्यिक आचार्य अत्रे काय म्हणतायत की हिमालयाची उंची, गंगेची विशालता आणि काश्मीरचे सौंदर्य शिवचरित्रावरून ओवाळून टाकावे एवढी त्याची योग्यता आहे. आमच्या बहिणी भावजाई आणि लेकी सुना गरोदर असतील तर त्यांच्या गर्भापर्यंत महाराजांचा इतिहास गेला पाहिजे. फ्रेंच प्रवासी फ्रँकोस बर्नियर म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराज हे अजिंक्य लढवय्ये होते. ते सुष्टांचे मित्र आणि धर्माचा पुरस्कर्ता होते.
आयुष्यभर दुर्गभ्रमंती केलेले प्रमोद मांडे सर म्हणतायत की अफजल खान, शाहिस्ते खान, आग्र्याहून सुटका, राज्याभिषेक या घटनांचा एकत्रित काळ फार तर 7.5 वर्षांचा आहे. ही वर्ष सोडली तर उरलेल्या 30 वर्षात महाराजांनी काय केलंय हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपल्याला महाराज कळणार नाही. समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे म्हणतायत की भगवानांनी गीता सांगितली अर्जुनाला, पण ती प्रत्यक्षात आचरणात महाराजांनी आणली. सावरकर पण म्हणालेच आहेत की भगवान भगवद्गीता सार्थ कराया या. पत्रकार निळकंठ खाडीलकर म्हणतायत की राजांनी महाराष्ट्राला अंधारातून प्रकाशात नेले आणि मृत्यूला जिंकत अमरत्वाकडे नेले. हा स्पॅन आपण बघूया. म्हणजे अगदी स्वातंत्र्य लढ्यातल्या सैनिकांपासून पत्रकारांपर्यंत, शिक्षण क्षेत्रापासून परदेशी प्रवासांपर्यंत सगळ्यांना महाराजांचं आकर्षण आहे आणि सगळ्यांना महाराजांची महती माहिती आहे. पण या सर्वात शिखर असेल ते म्हणजे समर्थ रामदास स्वामींनी छत्रपती संभाजी महाराजांना लिहिलेलं पत्र. त्यात रामदास स्वामी म्हणतायत की शिवरायांसी आठवावे, जीवित तृणवत मानावे. इथे आपण एका गोष्टीकडे लक्ष नक्कीच द्यावं लागेल की हे लिहिणारी व्यक्ती कोण आहे, जी अध्यात्मातली त्यावेळीची अधिकारी व्यक्ती आहे, ज्यांचा राष्ट्रसंत म्हणून सन्मान केला जातो, असे समर्थ रामदास स्वामी आहे. आणि ते लिहितायत कोणाला? छत्रपती संभाजी महाराज, ज्यांच्याकडे त्यावेळीची राजसत्ता आहे. या दोघांमधला हा संवाद आहे आणि त्यात ते म्हणतायत शिवरायांचे आठवावे, जीवित तृणवत मानावे. खरंच महाराजांचं व्यक्तिमत्व असंच होतं की नाही, की आपल्या सगळ्यांचंच आयुष्य त्यांच्यासमोर एका गवताच्या काडीसारखं आहे. एवढे एवढ्या प्रकारची सुखाची साधनं पायाशी लोळण घेत असताना सुद्धा महाराज हे काही योग्याचे जीवन जगले. जगात भरपूर राजे झाले, भरपूर सेनापती झाले, पण कोणाला श्रीमंत योगी ही उपाधी मिळाली नाही. कारण श्रीमंत ही एक बाजू आहे आणि योगी ही एक बाजू आहे. योगी श्रीमंत होऊ शकत नाही आणि श्रीमंत योगी होऊ शकत नाही. पण छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव उदाहरण आहे की जे श्रीमंत योगी आहेत. कारण महाराजांकडे लक्ष्मीचा वास तर आहेच, पण महाराजांची श्रीमंती आध्यात्मिक देखील आहे. जेव्हा सर्व काही मिळवलेला एक सत्ताधीश म्हणतो हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा आहे, त्यावेळी त्यांचं काय वर्णावं. समोर आपल्याला जी इमेज दिसते हा महाराजांनी रचलेला अभंग आहे. श्री विजयराव देशमुख यांच्या शककर्ते शिवराय या पुस्तकातून घेतलेला हा अभंग आहे. तंजावरच्या सरस्वती महालात सापडलेलं हे हस्तलिखित आहे. त्यात महाराज काय म्हणतायत की नाशिवंत सुखासाठी अंतराला जग जेठी, नाही नाही या ते गोडी, लक्ष 84 ची जोडी. 84 लक्ष योनी फिरून येऊन पण तू या सुखासाठी जगाच्या निर्मात्याला विसरला आहेस. हा मनुष्य जन्म गेल्यावर तू काय करशील बरे. म्हणून शिवराजे सांगे जना, म्या तो सोडिली वासना. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सोडलं, इथली नाममुद्रा जर आपण एक वेळ बाजूला ठेवली तर हा अभंग एका संतानेच लिहिलेला आहे की नाही. आणि खरंच महाराजांचं व्यक्तिमत्व, महाराजांचं वागणं हे असंच होतं. ज्येष्ठ इतिहास संकलक अप्पा परब म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांचं सिंहासन सोन्याचं होतं, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा पलंग सोन्याचा नव्हता. महाराजांचं अतिशय आकर्षक, अतिशय प्रत्येकाला हवं हवं असं वाटेल, प्रत्येकाला आपल्या जवळ असावं असं वाटेल, असं हे व्यक्तिमत्व आहे. पण मग आपण त्याचं काय करायचं? कारण महाराजांनी तर हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, त्याची आपण आजही फळे भोगतोय. आपण आज निर्धास्तपणे फिरतो, आज आपण निर्धास्तपणे आपल्या गोष्टी करू शकतोय. पण यापुढे काय? तर आम्ही लहानपणापासून ऐकत देखील आलो की महाराजांच्या विचारांवर चालायचं. खरंच आहे, ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे. पण कसं चालायचं ह्याचं उत्तर मात्र आम्हाला कोणीच नाही दिलं.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालायचं म्हणजे सगळ्यात पहिली पायरी की शिवचरित्र हे केवळ एक पुस्तक नाही, तर ते तुमच्या आयुष्याला दिशा दर्शवणारं एक साधन आहे, अतिशय महत्वाचं. मग शिवचरित्र अंगी बाणवायचं म्हणजे आधी आपण सगळ्यांनी शिवचरित्र वाचलेलं आहे. आपण ते बऱ्याचदा अजून त्याचं पुनर्वाचन देखील करत असतो. पण त्याच्या पुढे एक स्टेप जाऊन मी हा शब्द मुद्दाम इंग्लिशमध्ये लिहिलाय की आपल्याला रिलेट करायचं. शिवचरित्र ही आपल्याला आपल्या आयुष्याशी रिलेट करायचं. ही कला जर आपल्याला जमली तर मग महाराजांचा हात आपल्या मस्तकावर कायम असणार आहे. मग कोणाला याची गरज आहे? कारण आम्ही आता म्हणजे जेव्हा शककर्ते शिवराय पुस्तकाचा प्रसार जे हे करत असतो तेव्हा आमच्या समोर असे पालक येतात जे 40शीला 45-35 या वयाला पण असतात आणि त्यांच्यासमोर एकच प्रश्न असतो की हा माझा मुलगा वाचणार नाही किंवा त्याला मराठी कळणार नाही किंवा जड भाषा वगैरे. पण मला अ, हा प्रश्न नेहमी पडतो की आपण या दृष्टीने का बघतो? केवळ मुलांनीच वाचण्यासारखा इतिहास आहे का महाराजांचा? मी तर म्हणतो 90ला पोचलेल्या आजोबांनी पण महाराजांचा इतिहास वाचावा. कारण अखंड प्रेरणेचा स्रोत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा एक सूर्य आहे, म्हणून महाराजांची उपमा ही सूर्याशी केली जाते. तुम्ही विचार करा की तुम्ही एका भयान अशा घनदाट जंगलातून चाललाय, तुमच्याकडे काहीच साधनं नाहीयेत, काही शस्त्र वगैरे नाहीये, एकटे आहात आणि अचानक थोड्या वेळाने तुम्हाला सूर्य दिसायला लागतो, सूर्याची किरण दिसायला लागते, थोडा प्रकाश दिसायला लागतो. तर तुम्हाला त्यावेळी जे हायसं वाटेल ना, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, ते म्हणजे शिवचरित्र आहे. म्हणून शिवचरित्र वाचण्यासाठी, ते अंगी करण्यासाठी, ते अंगी बाणवण्यासाठी वयाचं बंधन नाही. ही गोष्ट आपण आपल्या मनात कोरून ठेवली पाहिजे. पण त्यासाठी काय करायचं? शिवचरित्र अंगी बाणवायचं म्हणजे काय? सगळ्यात प्रथमतः त्याचं वाचन झालं पाहिजे. वाचन म्हणजे जसं ग्रंथ वाचन आहे त्याप्रमाणे आपण उघड्या डोळ्यांनी पण बघितलं पाहिजे. जे निरीक्षणातनं पण साधतं तेही झालं पाहिजे. हे वाचन, त्यानंतर त्यावर विचार आणि नंतर त्यावर आचरण, ह्या गोष्टीच शिवचरित्र अंगी बाणवायला मदत करू शकतो. आणि आचरण करताना आपोआप आपण ते रिलेट करणार आहोत, आपण त्याचा संबंध आपल्या दैनंदिन जीवनाशी लावणार आहोत. याचाच एक भाग म्हणून आपण आपल्या विचारांची दिशा कशी असावी यावर एक थोडा वेळ चर्चा करूया. म्हणजे महाराज विचारात पाहिजेत, पण म्हणजे कसे पाहिजेत? आपण काही उदाहरणं घेऊ. मी पुन्हा सांगतो की आम्ही आज फक्त तुम्हाला उदाहरण देऊ शकतोय. कारण हा प्रत्येकाचा अभ्यास आहे, हा प्रत्येकाचा विचार आहे. कोण त्यातून काय घेईल हे आपण कधीच सांगू शकत नाही. म्हणून महाराजांच्या चरित्राचं हे पुनर्वाचन सतत होत राहिलं पाहिजे. कुठल्या तरी क्षणाला जाऊन जे क्लिक होईल त्याने तुमचं आयुष्यही उजळून जाईल. आपण महाराजांच्या राजमुद्रेपासून सुरुवात करूया. छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा काय म्हणते? प्रतिपश्चंद्र लेखे व वर्धिष्णुर विश्ववंदिता शाह सुनो शिवसैषा तुला भद्राय राज. वाह, सगळ्यांनाच पाठ आहे. नुसतं बोललं तरी प्रत्येकाला अभिमान वाटावा अशी ही राजमुद्रा आहे. पण राजमुद्रेची पहिली ओळ काय म्हणते हो? प्रतिपश्चंद्र लेखे व. अरे, जरा प्रश्न पडतोय की, कारण चंद्र कुठला सुंदर दिसतो? तर पौर्णिमेचा. वाह, पौर्णिमेचा चंद्र आकाशात असला की आपल्याला किती हायसं वाटतं. पण महाराजांच्या राजमुद्रेत काय आहे? प्रतिपदेची चंद्रकोर, जी सगळ्यात पहिल्या दिवशी असते आणि बहुतांशी ती पुसट असते. पण याच्या मागे खूप छान विचार आहे. पौर्णिमेला जो चंद्र असतो तो हळूहळू अस्ताला जातो, पण प्रतिपदेला जी चंद्रकोर असते ती नेहमी वर्धिष्णू असते.
म्हणजे महाराजांचं हे राज्य नेहमी वाढत जाणार आहे, नेहमी. आणि जेव्हा नेहमी शब्द वापरतो तेव्हा त्याला अंतच नाही. आजच्या आपल्या युगात, आजच्या आपल्या जीवनात याला आपण कुठे ठेवू शकतो? बऱ्याच कंपन्यांमध्ये आपण कुठे आपल्या क्षेत्रात एक टर्म आपण वापरतो, कंटिन्युअल लर्निंग. आपण ह्याच्याशी रिलेट नाही का करू शकत? जेव्हा जेव्हा आपण बोलू महाराजांची राजमुद्रा प्रतिपश्चंद्र लेखेव, तेव्हा तेव्हा आपण की हा, आय स्टील नीड टू ग्रो, आय स्टील नीड टू लर्न. हे लर्निंग, हे ग्रोईंग आपण जोपर्यंत थांबवत नाही तोपर्यंत आपल्याला अंत नाही. आणि महाराजांची राजमुद्रा हेच सांगते की राज्य प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणेच वाढत जाणार आहे. त्याप्रमाणे आपलं व्यक्तिमत्व हे पण प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे नेहमी विकसित झालं पाहिजे. दुसरं एक उदाहरण घेऊया. महाराजांनी पुरंदराचा तह केला. पुरंदराच्या तहात 23 किल्ले महाराजांनी मुघलांना दिले. जेव्हा एक किल्ला जातो तेव्हा त्या किल्ल्याच्या आजूबाजूचा प्रदेश देखील जातो. त्यामुळे एक साधारण, स्टॅटिस्टिक्स मध्ये पडत नाहीये, पण एक साधारण 80% भूभाग महाराजांनी मुघलांना दिला. आज आपल्या साधन संपत्तीतली 80% साधन संपत्ती जर द्यावी लागली कोणाला, तर विचार करा की आपल्यावर काय परिस्थिती येईल. एक तिथल्या तिथे एक मिनी हार्ट अटॅक येईल. पण महाराज काय करतायत? महाराज त्या परिस्थितीतून उभे राहून पुढच्या 10 वर्षात 350 किल्ल्यांचं साम्राज्य उभं करतात. आज आपण बघतोय की समाजात किती जणांना, लहान मुलांना, मोठ्या माणसांना पण डिप्रेशन येतं. का आपण महाराजांचं उदाहरण ह्याच्यात समोर नाही ठेवू शकत? जर छत्रपती शिवराय एवढं करू शकले तर आपण पण त्यांचीच माणसं आहोत की. आपण पण आपल्याला म्हणतोच की मावळे. मग महाराजांनी दाखवलेल्या रस्त्यावर आपण चालणार नाही का? जेव्हा केव्हा डिप्रेशन नावाचा शत्रू आपल्या समोर येईल तेव्हा फक्त छत्रपती शिवरायांचं स्मरण करायचं, पुरंदराच्या तहाचं स्मरण करायचं आणि म्हणायचं की मी तुलाही पुरून उरेन. हा महाराजांचा ऍटिट्यूड आपल्यामध्ये उतरला पाहिजे. अफजल खान स्वारीच्या वेळी महाराजांनी भरपूर गुणांचं सुंदरसं दर्शन दाखवलं. त्यात शौर्य होतं, मुत्सद्देगिरी होती आणि बरंच काही होतं. पण मला सगळ्यात महत्वाचं वाटतं ना, तो संयम. काय पराकोटीचा संयम दाखवलाय महाराजांनी. हा संयम आपण आपल्या दैनंदिन जीवनात आणू शकतो का? आज आपण बऱ्याच गोष्टी घाई गडबडीत करतो किंवा आपण विचार न करता करतो. महाराजांचं हे संयमाचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे. अफजल खान स्वारीच्या वेळी अजून एक उदाहरण आहे. 10 नोव्हेंबर 1659 ला अफजल खानाचा वध झाला आणि प्रतापगडाचं युद्ध झालं. 11 नोव्हेंबर 1659 ला महाराज काय करतायत? कारण आपण तर काय करतो की आपल्या आयुष्यातली जेव्हा एखादी मोठी गोष्ट घडते किंवा आपण मोठी अचिव्हमेंट केलेली आहे त्या दिवशी कंप्लीट झाल्यावर आपण आराम करतो, आजच्या भाषेत चिल करतो. पण महाराज काय करतायत? महाराज 10 नोव्हेंबर 1659 ला वाईच्या दिशेने निघतायत आणि 11 नोव्हेंबर 1659 ला वाई आणि त्याच्या आसपासचा प्रदेश जिंकून घेतात. कारण महाराजांना माहितीये आज ही जी दहशत निर्माण झाली आहे माझ्या नावाची अफजल खानाच्या वधामुळे, त्याचा मला आत्ताच उपयोग करायचा आहे. आणि ही महाराजांची विचार करायची पद्धत आहे जी जगावेगळी आहे आणि ही जगाने अवलंबली पाहिजे अशी पद्धत आहे. महाराजांनी 14व्या वर्षी जी स्वराज्याची शपथ घेतली ती महाराज आयुष्याच्या अंतापर्यंत निभावत आहेत. आपण आज ठरवलेली गोष्ट, ते म्हणतात ना 1 जानेवारीला ठरवलेलं आपण 5 जानेवारी पर्यंत करतो आणि मग नंतर 6 जानेवारी पासून त्याला फाटा देतो. हे जे सातत्य आहे ना, भले तुम्ही काही करा, खारीचा वाटा उचला, देशकार्यात, राष्ट्रकार्यात, तुम्ही अजून तुमचं काही अध्यात्म असेल कशात खारीचा वाटा उचला, छोटी गोष्ट करा, ती सातत्याने करा.
कारण ते सातत्य तुम्हाला जे रिझल्ट देईल ना ते अलौकिक आहे. आणि महाराजांचं ह्याच्यासाठी खूप मोठं उदाहरण आहे. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण तुम्ही प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक चांगल्या बाबतीत 100% घेऊ शकता. महाराजांनी नव्याची सुरुवात पण किती छान केली. मोनोटोनस वर्क सोडून महाराजांनी आरमाराकडे बघितलं. महाराजांची दूरदृष्टी होती. म्हणजे महाराजांनी जे आरमार त्यावेळी स्थापन केलं त्याचं आज मूर्त स्वरूप म्हणजे इंडियन नेव्ही आहे. महाराजांकडे जेव्हा छत्रसाल, बुंदेलखंडाचे छत्रसाल महाराज आलेले, तेव्हा महाराजांना शक्य होतं की चला मी येतो तुमच्याबरोबर, मी तुम्हाला मुक्त करून देईन औरंगजेबापासून आणि तुम्ही माझे अंकित म्हणून राहा. पण आपण इथे एक महत्वाची गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे की महाराजांचा स्वभावच नव्हता हा, की छत्रपती शिवराय असे नव्हतेच की मी दुसऱ्याचं कोणाचं तरी वाट्याचं हक्काचं घेईन. ही जी वृत्ती आहे ना ती आपण आपल्यात महाराजांच्या स्मरणाने जागवू शकतो. कारण गोष्टी तर सगळ्या आहेत, चांगल्या गोष्टी प्रत्येकाला जन्मताच आहेत. म्हणून तर आपण म्हणतो ना की लहान बाळ निष्पाप असतं. ही जी पाप आहेत ती, हे जे विचार विरुद्ध करायचे जे संस्कार किंवा जे काही आचरण, हे नंतरहून ऍड होतं. त्यामुळे ह्या गोष्टी जागवण्याची गरज आहे आणि छत्रपती शिवरायांसारखी गोष्ट नाही येत. महाराजांनी राजव्यवहार कोश बनवला. एकीकडे रणांगणात झुंजणारी व्यक्ती आहे, तीच व्यक्ती रयतेची काळजी पण घेते, तीच व्यक्ती बघते की माझं प्रशासन पण व्यवस्थित चालतंय, आणि त्याच व्यक्तीला आपल्या भाषेचं पण पडलंय. किती अलौकिक गोष्ट. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांना व्यवस्थित माहिती आहे की तुमची भाषा हीच तुमची संस्कृती टिकवू शकेल. नाही तर फारसी शब्दांनी पण प्रश्न प्रश्न म्हणजे काही नव्हताच, की फारसी शब्दांनी पण कारभार चाललाच होता. पण महाराजांनी जाणीवपूर्वक त्यात संस्कृत प्रचूर मराठी शब्द टाकले. आज इंग्रजी भाषेचं स्तोम स्तोम म्हणणार नाही मी, काळाची गरज वगैरे जे काही त्याला लेबल लावून आपण हे करतो, आहेच. इंग्रजी भाषा ही शिकलीच पाहिजे, कारण त्यात जे ज्ञानाचं भांडार आहे ते आपल्या सगळ्यांना खुलं झालंच पाहिजे. पण ती शिकताना आपण आपल्या मातृभाषेला अवहेरलं नाही पाहिजे, हे अतिशय महत्वाचं आहे. आणि जेव्हा सावरकरांनी भाषाशुद्धीची चळवळ चालवली तेव्हा त्यांच्या पुस्तकांवर पण त्या प्रस्तावनेत लिहिलं आहे की छत्रपती शिवराय आपण निर्मिलेले हे कार्य आम्ही पुढे चालवणे हे आमचं कर्तव्य समजतो. जेव्हा केव्हा आपल्याला हा प्रश्न येईल की बाबा मी कसं मराठीत कसं बोलू, किंवा मी माझ्या भाषेला हे करू, म्हणजे कोणाची मराठी असं नाही, मातृभाषा ही आपण कदापि अवहेरली नाही पाहिजे. मग ती तुमची मातृभाषा कन्नड, तमिळ आणि अजून काही असू, मराठी असून दे किंवा अजून काही असू दे, ज्ञानभाषा बरोबर मातृभाषेची पण जोपासना तेवढीच झाली पाहिजे. तानाजी मालुसरेंचं आपण उदाहरण म्हणतो, त्यांचं वाक्य सगळ्यांच्याच तोंडी आहे, आधी लगीन कोंढाण्याचं मग आपल्या रायण. किती सोपं वाक्य आहे हो बोलायला. मी तर आजवर एक 100-200 वेळा तरी नक्की बोललोय कोणासमोर, अरे वा तानाजी मालुसरे एवढं सुंदर वाक्य म्हणून गेले. पण करायला किती कठीण आहे. म्हणजे लाखो करोडो लोकांमधून कोणतरी एकच तानाजी काका मालुसरे निपजतात, जी हे वाक्य बोलू शकतात आणि ते निभावू शकतात. ही जी कर्तव्याप्रती दृढ निष्ठा आहे ना, ही शिवचरित्रातनं आपण घेतली पाहिजे. शिवचरित्रातनं आपण या गोष्टींचा ऍटिट्यूड घेतला पाहिजे. आपण महाराजांचा ऍटिट्यूड घेतला पाहिजे की माझं ध्येय मी ठरवलेलं आहे, माझं ध्येय एक उदात्त, एक चांगलं ध्येय आहे. त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी मला जे काही मार्ग लागतील मी मार्ग घेईन, नसल्यास मी माझा मार्ग तयार करीन. हे महाराज आपल्याला शिवचरित्रातून सांगतात. एक छोटस उदाहरण देतो आजकालच. आम्ही अ, मागच्या राज्याभिषेकाला रायगडावर गेलो होतो आणि
रायगडावर राज्याभिषेक आदल्या दिवशी आम्ही बसलेलो मित्र गप्पा मारत. तेव्हा आमच्या आमच्या गप्पांमध्ये असं आलं की अरे एक जण म्हणाला, अरे आपण तर रोपवेने आलो की रायगड चढून, चढलो नाही. दुसरा म्हणाला की हा रे, मग तुम्ही कसले मावळे महाराजांचे. त्यावेळी आमचा एक मित्र अतिशय सुंदर वाक्य बोलला, म्हणजे एक वीज जावी असं मला वाटलं त्यावेळी, डोक्यात वीज जावी. तो म्हणाला की जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळी ही टेक्नॉलॉजी असती ना रोपवेची, तर त्यांनी नक्की त्याचा वापर केला असता. किती सुंदर आहे. म्हणजे मी रायगड चढून येणं ह्याला मी काहीच म्हणत नाही, म्हणजे कोणाच्या भावनांविषयी मला काहीच म्हणणं नाहीये. पण चढून येण्याने कोण मावळा होत नाहीये. किंवा जर आपल्याकडे तंत्रज्ञान आहे तर ते वापरणं हेही महत्वाचं आहे. हा जो ऍटिट्यूड आहे महाराजांकडचा नव्याकडे बघण्याचा, हा आपण घेतला पाहिजे. आणि हा ना एक बारीकसा धागा आहे. तो धागा आपल्याला पकडून ठेवता आला पाहिजे आणि तो दरवेळी घट्ट पकडून ठेवला आला पाहिजे, कारण तो निसटतो. आणि तुम्ही जर छत्रपतींच्या स्मरणात, महाराज तुमच्या स्मरणात 100% असतील, नेहमी तुम्ही शिवचरित्राचं वाचन, त्याचे विचार आणि त्यावर आचरण करत असाल, तर हा धागा पकडून ठेवणं सोपं जातं. नाहीतर हा धागा पटकन निसटून जातो. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या देशात जन्मलेत, हे आपलं भाग्य आहे. हे दुसऱ्या लोकांना पण वाटावं असं आपलं वर्तन असलं पाहिजे. महाराजांचं जेव्हा निधन झालं तेव्हा एका इंग्रजांचा पत्रव्यवहार आधीपासूनच चांगला होता, सुशिक्षित असल्यामुळे. तर मुंबईचा गव्हर्नर कोलकात्याच्या गव्हर्नरला लिहितो की छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन झाले आहे. तर कोलकात्याच्या गव्हर्नरने जे उत्तर त्याला पाठवलंय, खरं तर एका शत्रूने जे उत्तर त्याला पाठवलंय, ते आपण सगळ्यांनी मनात कोरून घेण्यासारखं. त्याचं पहिलं वाक्य असं आहे की अ, बाबा खात्री करून घे, कारण बऱ्याचदा अशा अफवा पसरलेल्या आहेत. पण त्याचं पुढचं वाक्य हे प्रत्येक शिवभक्ताने, प्रत्येक भारतीयाने, प्रत्येक राष्ट्रभक्ताने आपल्या मनात कोरून ठेवलं पाहिजे. तो म्हणतो, छत्रपती शिवाजी महाराज जोपर्यंत लोकांच्या हृदयातून, मनातून आणि विचारातून जात नाहीत, तोपर्यंत त्यांचं निधन झालंय असं म्हणता येणार नाही. भगवद्गीता तरी काय म्हणते हो, नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावक, असा अविनाशी आत्मा आहे जो विचार स्वरूपात आजही आपल्या निकट उभा आहे. त्याला फक्त आपण ओळखलं पाहिजे. महाराजांच्या जवळ जाण्याचा हाच एक मार्ग आहे. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या हृदयात सर्वांच्याच आहेत, पण विचारांमध्ये असलेच पाहिजे. शिवराय भाग्य देशाचे याच्या अनुषंगाने मी आपल्या सर्वांना हीच विनंती करू इच्छितो की आपल्या राष्ट्राला पुढे नेण्यासाठी आपण महाराजांच्या विचारांचा नक्की अवलंब करावा. शिवचरित्र हे केवळ एक पुस्तक न समजता आपल्या रोजच्या आयुष्याशी ते रिलेट करायला शिकावं. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काय, याचं एक छान उदाहरण सांगतो तुम्हाला. आपण एखाद्या कार्यक्रमात गेलेलो असतो आणि तिथे कार्यक्रमात, शाळांमध्ये आपल्याला येऊन एखादी व्यक्ती सांगते की जर 1-2 मिनिटं तुम्हाला बोलायचंय स्टेजवर जाऊन. त्यावेळी जे पोटात कालवा कालव होते, जो पोटात गोळा येतो, तो सगळ्यांच्याच येतो. मला तर वाटतं महाराजांच्या बाबतीत पण हे कधी कधी झालंच असावं. पण तरी आपल्याला माहितीये की आपल्याला आपलं ध्येय गाठायचंय, किंवा आपण जी गोष्ट करायला जाणार आहोत ती अतिशय चांगली आहे, तर तो पोटात गोळा आलेला असताना देखील आपण त्याकडे दुर्लक्ष करून किंवा त्यावर मात करून जे पहिलं पाऊल टाकतो ना, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांचा हा ऍटिट्यूड आपल्यामध्ये उतरलाच पाहिजे. हा प्रश्न फक्त पब्लिक स्पीकिंग स्पीकिंग किंवा
इतर गोष्टींचा नाहीये. हा प्रश्न आहे धैर्याचा. एकदा आपण सुरुवात केली, एकदा आपण पहिलं पाऊल टाकलं, की आपली पुढची पावलं बरोबर पडतात. आणि महाराज आपल्याला हेच शिकवतात. जाता जाता मी एका गोष्टीची विनंती तुम्हाला करणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सगळ्यांनाच वंदनीय आहेत, यात शंकाच नाही. पण तुम्हाला असं वाटतं का, की कधी कधी आपण त्यांचा एकेरी उल्लेख करतो? आज आपल्या आपल्या क्षेत्रातील एखादा राजकारणी असेल, त्यांनाही आपण एकेरी उल्लेख करत नाही. पण महाराजांचा कधी कधी नकळतपणे का होईना पण एकेरी उल्लेख करून जातो. शिवमावळा समूह 2018 पासून, त्यांच्या स्थापनेपासून या गोष्टीसाठी झटत आहे की महाराजांचा उल्लेख हा आदरार्थीच झाला पाहिजे. आणि ही नक्कीच विनंती आहे की महाराजांचा एकेरी उल्लेख न करता आपण महाराजांचा उल्लेख नेहमी आदरार्थी छत्रपती शिवाजी महाराज म्हणूनच करू. महाराजांचे विचार आपल्या विचारांमध्ये भिनवण्यासाठी ही आपण पहिली पायरी समजू. अजून कोण याबद्दल महाराजांचा एकेरी उल्लेख करत असेल तर त्याबद्दल आपण प्रबोधन देखील करू. एवढं बोलून मी माझं आजचं संवाद संपवतो. महाराजांच्याच लेखन समाप्ती मुद्रेतून आपण काहीतरी शिकूया. आणि महाराज म्हणतायत कुठेतरी थांबावं लागतं. मर्यादेयम. खूप खूप धन्यवाद अनिकेत दादा. आपल्या सगळ्यांनाच अनिकेत दादांचे जे विचार आहेत ते नक्कीच आवडले असतील. त्यांनी सुरुवातच खूप छान केली, कारण हा विषय सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे, शिवराय भाग्य देशाचे. आणि या ओळी लिहिल्या आहेत आदरणीय श्री शंकर वैद्यांनी. त्यांनी असं म्हटलंय सुंदर काव्यामध्ये, शतकांच्या यज्ञातून उठली एक किशोरी ज्वाला. हे जे काव्य आहे, या काव्यातले हे या ओवी आहेत. शिवराय भाग्य देशाचे, हे संजीवन प्राणांचे, हे रूप शक्ती युक्तीचे. आणि शक्ती आणि युक्ती या एका ठिकाणी जर आल्या तर मला वाटतं शिवाजी महाराज तयार होतात. असा सुंदर संदेश आपल्याला आजच्या या व्याख्यानातून मिळाला आहे. शिवराय कोण होते हे सगळे सांगू शकतील की शिवराय नक्कीच छत्रपती होते. आपल्याला त्यांच्यामुळे हिंदवी स्वराज्य बघायला मिळालं, हे तर एक आहे. पण शिवराय काय होते याच्याबद्दल त्यांच्या व्यक्तिमत्वाचं जे आज अनिकेत दादांकडून आपल्याला एक वेगवेगळे पैलू ऐकायला मिळाले वेगवेगळ्या उदाहरणांमधून, ते आपल्याला नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहेत. जसं त्यांनी म्हटलं की शिवरायांचे चरित्र काय आहे, तर ते दिशादर्शक साधन आहे. आणि आपल्याला ते साधन अंगीकारून अंगी ते सगळे गुण आपल्या बाणवायचे आहेत. हा एक सुंदर विचार आपल्याला मिळाला. तसंच अखंड प्रेरणेचा स्रोत, असं त्यांच्याकडून एक वाक्य विजेसारखं त्यांनी म्हटल्याप्रमाणे आलं. हे पण मला खूप आवडलं. शिवरायांच्या राजमुद्रेतला जो पहिला भाग आहे की प्रतिपजेच्या चंद्रकलेप्रमाणे आपल्याला कंटिन्युअस लर्निंग हे सुरू ठेवायचं आहे. असं म्हणायचं नाही की मला तर सगळं येतं, आता मी कशाला शिकायला पाहिजे, असं न म्हणता मला प्रत्येक दिवस हा शिकण्यासाठी मिळाला आहे. प्रत्येक सूर्योदय माझ्या जीवनात जो होतो आहे तो भाग्योदय आहे असं समजून प्रत्येकाने कंटिन्युअस लर्निंगकडे लक्ष द्यायला पाहिजे. आणि कुठल्याही प्रकारच्या आळसाकडे आणि डिप्रेशनकडे न जाता एक शिवरायांसारखं ऍटिट्यूड आपल्याला आणायचं आहे. जसं पुरंदरचं अनिकेत दादांनी उदाहरण दिलं. पुरंदर किल्ल्यात जेव्हा तह झाला तेव्हा 23 किल्ले त्यांना द्यावे लागले होते. 80% आपली साधनसामुग्री गेल्यावरही या उदात्त अशा थोर विभूतीला डिप्रेशनचा सामना अजिबात करावा लागला नाही. त्यांनी लगेच 23 किल्ले जर दिल्यानंतर पुढची कार्यसाधनं आपली कशी साधून घेतली आणि पुढच्या 10 वर्षांमध्ये 350 किल्ल्यांचे कसे धनी झालेत हे सगळं आपण पाहिलं. संयम आणि सातत्य याच्यावर विचार झाला, अतिशय सुंदर. आणि शेवटी त्यांच्या चरित्रातून आपल्याला काय शिकायचं, तर श्रीमंत योगी हा जो विचार त्यांनी मांडला अनिकेत दत्तांनी, तोही अतिशय महत्वाचा. नाशिवंत सुखासाठी अंतरला जगजेठी, हा शिवरायांचा अतिशय खूप म्हणजे प्रसिद्ध नव्हता तो अभंग, पण शककर्ते शिवरायाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या समोर तो आला. तर शेवटचं त्यांनी जे उदाहरण दिलं, गव्हर्नरनी जे वाक्य म्हटलेलं आहे शिवरायांच्या निधनानंतर, की शिवराय हे देहाने जरी गेले असले तरी हृदयातून, मनातून आणि विचारातून शिवराय हे कायम आपल्या स्मरणात आणि विचारात असायला पाहिजे. त्यांनी आपल्या सगळ्यांचं शाश्वत कल्याण हे त्याच्यातच सामावलेलं आहे.
आणि म्हणूनच शककर्ते शिवराय या द्विखंडात्मक शिवचरित्राचा आपण सध्या हर घर शिवचरित्र या माध्यमातून, या सगळ्या उपक्रमातून प्रचार करतो आहे. आणि विशेष गोष्ट सांगायची म्हणजे अनिकेत दादा या आपल्या उपक्रमात अतिशय नेटाने तन मन धनाने सहभागी आहे. त्याचा मला निश्चितच अभिमान आहे. अनिकेत दादा, तुमचे किती आभार मानावे कळत नाही. आजचं तुमचं जे सेशन आहे त्याला मी व्याख्यान म्हणणार नाही, जसं तुम्ही म्हणता की तो एक संवाद आहे आपल्या मुलांशी, आपल्या सगळ्या माणसांशी. तो एक संवाद आहे. जसं 8 वर्षाच्या मुलांनी हे सगळं ऐकायला पाहिजे, तसंच 90 वर्षाच्या आजोबांनी पण हे ऐकायला पाहिजे. हा जो तुमचा विचार आहे तो नक्कीच आम्हाला खूप भावलेला आहे. आणि आज तुम्ही वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात आणि आपले विचार शिवरायांच्या चरित्रावर मांडले. त्यासाठी मी आपले खूप खूप आभार तर मानणार नाही, पण आपल्या ऋणामध्येच राहू इच्छितो. आणि असंच आपल्याकडून मला सहकार्य लाभावं अशी शिवरायांच्या चरणी प्रार्थना करतो. त्यासाठी आई जगदंबेने आपल्याला उदंड आयुष्य आणि शक्ती देवो ही आपल्या भागात आपण थांबूया. आणि शिवरायांच्या आरतीने आज आपला शेवट होणार आहे आपल्या आजच्या पुष्पाचा. जय शिवराय. अथक परिश्रम, संशोधन, असंख्य साधनांचा, कागदपत्रांचा चिकित्सक अभ्यास, अस्सल पुरावे यांच्या आधारावर केलेलं अचूक निदान, रसाळ व ओघवती भाषा शैली ही या ग्रंथाची वैशिष्ट्ये आहेत. हा एक संदर्भ ग्रंथ म्हणून अवघ्या महाराष्ट्रात मानला जातो. शिवचरित्राचा रस कायम ठेवून प्रत्यक्ष पुराव्यांसह विद्वत्तापूर्ण शोधावर आधारित असा हा ग्रंथ आहे. या ग्रंथाचं वैशिष्ट्य म्हणजे यात आपल्याला दुर्मिळ छायाचित्र, प्रत्येक प्रकरणानंतर अस्सल पुरावे दर्शविणारी संदर्भ सूची,
परिशिष्टे, स्थलसूची, नामसूची बघायला मिळते. त्यामुळे शिवचरित्राच्या कुठल्याही अभ्यासकाला हा ग्रंथ बघितल्याशिवाय पुढे जाताच येत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र जाणून घेण्याच्या दृष्टीनं ग्रंथातील सर्वच प्रकरणं रचली गेली आहे. या ग्रंथाद्वारे श्रीयुत विजयरावांनी शिवपूर्वकालीन भारत व महाराष्ट्र डोळ्यांसमोर उभा केला. इतिहासकारांना ज्ञात नसलेली जिजाऊ साहेबांची जन्मतिथी शोधून काढली. अस्सल पुराव्यांच्या आधारे शिवजन्मतिथीचा वाद संपुष्टात आणला. शहाजी राजांचं कर्तृत्व तसंच स्वराज्य स्वप्न सर्वांसमोर आणलं. शिवाजी महाराजांनी अफजल खानासोबत अफाट बुद्धिमत्तेनं केलेल्या मंत्रयुद्धाचं अलौकिक वर्णन केलं. बाजी प्रभूंचा पराक्रम अमर केला. शाहिस्ते खानास दिलेली शास्त, सुरतेवर हल्ला या प्रकरणातून शिवरायांचं सामर्थ्यशाली रूप प्रकट केलं. मुरारबाजी देशपांडे यांची शिवाजी महाराजांबद्दलची स्वामीनिष्ठा तसंच त्यांची बलिदान तिथी शोधून नव्यानं शिवभक्तांपुढे आणली. तानाजी मालुसरे यांचा त्याग व पराक्रम जगापुढे आणला. डिंगल भाषेतील राजस्थानी पत्रांचा अभ्यास करून आग्रा पर्वातील अनेक बारकावे नव्या पुराव्यांसह आपल्या समोर आणले. महाराजांचा दक्षिण दिग्विजय तसंच कुडाळ मोहिमेतील महाराजांची पितृभक्ती प्रकट केली. श्री शैलम येथे श्री मल्लिकार्जुनासमोर महाराजांचं त्यांच्या स्वरचित अभंगातून प्रकट झालेलं विरक्त रूप आपल्या पुढे आणलं. राज्याभिषेक सोहळ्यातील बारकावे दृष्टीस आणले. या ग्रंथातील शिवरायाचे 8वावे रूप, हिंदवी स्वराज्यातील प्रशासन व अर्थव्यवस्था, धर्म, न्याय व संरक्षण व्यवस्था ही प्रकरणं तर प्रत्येक अभ्यासकानं अभ्यासावी अशीच आहेत. शिवाजी महाराजांच्या निरपेक्ष धर्मनिष्ठेचा आदर्श अधोरेखित केला.